मित्रांनो, आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी आदिवासी व्यतिरिक्त इतर समाजातील व्यक्तीला खरेदी करता येतात किंवा नाही याबाबत अनेक नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे. अनेक प्रकारचे प्रश्न हे प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतात आणि कायदेशीर माहिती उपलब्ध नसल्यामुळे या शंकांचे समाधान सुद्धा होत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या जमिनी आदिवासी समाजाच्या व्यक्तीच्या जमिनी इतर समाजातील व्यक्तीला घेण्याचा अधिकार नाहीये. त्याबाबतचे सर्व नियम जवळपास 1985च्या शासन परिपत्रकाच्या पुराव्यानिशी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, अशा जमिनीवरील घर फ्लॅट सुद्धा घेणे आपणास धोकादायक होऊ शकते. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. मित्रांनो, महसूल व वन विभाग दिनांक 9 जानेवारी 1985 हे शासन परिपत्रक आहे. प्रति सर्व जिल्हाधिकारी विषय आहे पहा, आदिवासींच्या जमिनीच्या हस्तांतरणावरील निर्बंध याबाबतचा. यामध्ये अशी माहिती दिली आहे मित्रांनो, आदिवासींच्या जमिनीच्या हस्तांतरणावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 36(2) व कलम 36(अ) अन्वये निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि कलम 36(2) नुसार आदिवासींची जमीन दुसऱ्या आदिवासीला हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीची आवश्यकता आहे आणि येथे अशी परवानगी न घेता आदिवासींची जमीन दुसऱ्या आदिवासीकडे गेली असल्यास आदिवासी जमीन मालकाने जमीन हस्तांतरणापासून 2 वर्षात अर्ज केल्यास त्यासाठी केलेल्या नियमानुसार चौकशी करून जिल्हाधिकारी अशा आदिवासीला त्याची दुसऱ्या आदिवासीकडे गेलेली जमीन परत करू शकतात. तर पहा मित्रांनो, आदिवासींची जमीन आदिवासी व्यक्तींना सुद्धा घेता येत नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय. आणि जर असा व्यवहार झाला तर मूळ मालकाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केल्यास 2 वर्षाच्या आत संबंधित खरेदी केलेली जमीन ही त्या व्यक्तीस मूळ मालकास परत देण्यात येते. तर अशा प्रकारची माहिती आहे. तसेच मित्रांनो, कलम 36(अ) नुसार 6 जुलै 1974 नंतर कुणाही बिगर आदिवासीला जिल्हाधिकाऱ्यांकडे असा अर्ज करून त्यांच्या पूर्व परवानगी खेरीज आदिवासींची जमीन खरेदी किंवा बक्षीस पत्राने किंवा अदलाबदलीने अथवा गहाणखत भाडेपट्ट्याने अगर अन्य कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणाच्या व्यवहाराने घेता येत नाही. मित्रांनो, 6 जुलै 1974 नंतर अशा प्रकारची जमीन कुण्याही बिगर आदिवासीला जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी न घेता खरेदी करता येत नाही. बक्षीसपत्राने, अदलाबदलीने, गहाणखताने किंवा भाडे तत्वावर अगर कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणाच्या व्यवहाराने घेता येत नाही. ही महत्वाची बाब आहे मित्रांनो. सदर कलम 36(अ) नुसार जर बिगर आदिवासीला आदिवासींची जमीन फक्त 5 वर्षाच्या भाडेपट्ट्याने अगर गहाण ठेवण्याची झाल्यास त्यासाठी वरील कलमाखाली केलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1975 या नियमात नमूद केलेल्या परिस्थितीत व शर्तीवर आवश्यक ती परवानगी जिल्हाधिकारी देऊ शकतात आणि इतर बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाची मंजुरी घेऊन अशी परवानगी द्यावयाची आहे. जेथे अशी परवानगी न घेता बिगर आदिवासींकडे आदिवासींची जमीन हस्तांतरण झाली असेल अशा प्रकरणात हितसंबंधीच्या व्यक्तीचे जमीन हस्तांतरणापासून 3 वर्षात अर्ज केल्यास अगर जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून केव्हाही चौकशी करून हस्तांतरणाचा व्यवहार अवैध असल्याचे घोषित करावयाचे आहे व अशा आदेशाच्या दिनांकापासून जमीन उभ्या पिकासह तसेच कोणत्याही बोजाविहित शासनाकडे विहित होते. शासनाकडे अशा विहित झालेल्या जमिनीची जिल्हेवार सदर कलम 36(अ) च्या पोटकलम 6 नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नोंद लावावयाची आहे किंवा विल्हेवाट लावावयाची. तर मित्रांनो पहा, अतिशय महत्वाची माहिती आहे. जर बिगर आदिवासी व्यक्तीने आदिवासी व्यक्तींची जमीन ही पूर्व परवानगी न घेता खरेदी केली तर 3 वर्षाच्या आत ती संबंधित मूळ मालकाला परत करण्यात येते किंवा जिल्हाधिकारी यांनी जर स्वतः चौकशी केली तर अशी जमीन उभ्या पिकासह कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता ही शासनाकडे ती जमा करण्यात येते, जप्त करण्यात येते. अशा प्रकारची महत्वाची माहिती आहे मित्रांनो. आता पुढील GR शासन निर्णय पाहूयात मित्रांनो की फ्लॅट्स किंवा इतर सिस्टीमने जर तुम्ही आदिवासी जमिनीवरील फ्लॅट्स खरेदी करत असाल तर त्यामध्ये कुठल्या प्रकारचा धोका आपणास होऊ शकतो याबाबतचा पुढील GR पहा मित्रांनो. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 36(अ) नुसार शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय आदिवासी व्यक्तीच्या जमिनीबाबत बिगर आदिवासी व्यक्तींनी विकास करारनामे कुलमुखत्यार पत्राद्वारे त्या जमिनीवरील करावयाच्या विकास कामास व त्या जमिनी अकृषिक करण्यास म्हणजेच येणे परवानगी देण्यास
तसेच अनधिकृत हस्तांतरणाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचा दिनांक 26 मार्च 2013चा हा GR आहे, शासन परिपत्रक आहे. यामध्ये महत्वाची माहिती दिली आहे मित्रांनो. जे अशा जमिनीवर फ्लॅट्स घेत असतात त्यांच्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे. आदिवासी सर्वांगीण विकास समिती यांनी उच्च न्यायालयामध्ये एक याचिका, जनहित याचिका दाखल केलेली होती. त्यामध्ये असे सांगितलेले होते की महसूल अधिनियम 1966 मधील कलम 36 नुसार शासनाची पूर्व परवानगी न घेता विकासक म्हणजेच बिल्डर आदिवासी खातेदारांकडून त्यांच्या जमिनीबाबत विकास करारनामा किंवा कुलमुखत्यार पत्र करून जमिनीचा विकास करतात व इमारती बांधून त्यातील सदनिका म्हणजेच फ्लॅट्स अन्य व्यक्तीस विक्री करतात. सदनिका विक्री झाल्यानंतर जमिनीच्या हस्तांतरणाबाबत नियमानुसार शासनाची परवानगी घेतलेली नसल्यामुळे अशा सदनिकांच्या हस्तांतरणाबाबत देखील अडचणी निर्माण होतात आणि शासनाची पूर्व परवानगी न घेता आदिवासी व्यक्तीच्या जमिनी विकास करारनामा व कुलमुखत्यार पत्राद्वारे हस्तांतरित करण्यात येऊन तेथील जागेवर बांधण्यात येणाऱ्या इमारतीतील गाळे परस्पर अन्य व्यक्तींना विक्री करून अशा व्यक्तींची व त्याचप्रमाणे मूळ आदिवासी खातेदारांची फसवणूक केली जाते, असा मुद्दा प्रामुख्याने याचिकाकर्त्यांनी उपरोक्त जनहित याचिकेमध्ये उपस्थित केलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे दोघांची सुद्धा अडचण आहे, फसवणूक आहे या ठिकाणी सदनिका विकत घेणाऱ्या व्यक्तींची आणि ज्या आदिवासीची जी जमीन आहे त्या मूळ आदिवासी मालकांची सुद्धा ही फसवणूक आहे असे त्या याचिकेमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेली आहे. त्यामुळेच मित्रांनो आता शासनाने असे आदेश दिलेले आहेत की अशा कोणत्याही जमिनीवर अकृषिक परवानगी ही जिल्हाधिकारी यांनी देऊ नये. तसेच जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता अशा प्रकारची विकास कामे जिथे होत आहेत ती सर्व विकास कामे विधी अग्राह्य म्हणजेच गैर कायदेशीर ठरतात. त्यामुळे याबाबत खालील प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत. तर काय सूचना दिलेल्या आहेत पहा मित्रांनो. 1 नंबर मध्ये जर असा व्यवहार झाला जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगी न घेता जर असा व्यवहार झाला तर अशा व्यवहाराची नोंद ही 7/12 वर अधिकार अभिलेखात घेण्यात येऊ नये अशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच अशा जमिनी अकृषिक करण्यास परवानगी देऊ नये, येणे ऑर्डर त्यांना निर्गमित करू नये अशा सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. तसेच अशा जागेवर नगर परिषद महानगरपालिका यांच्याकडून विकास कामांसाठी मंजुरी सुद्धा देऊ नये असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. तसेच शहरी भागात जिथे मोजणीचे काम पूर्ण झालेले आहे तिथे गाव नमुना 7/12 ऐवजी जे प्रॉपर्टी कार्ड किंवा इतर अधिकार अभिलेखे असतात त्या सुद्धा अशा स्पष्ट सूचना घेण्यात याव्यात की अशी जमीन विक्रीसाठी 36 व 36 अशा कलम अंतर्गत ही जमीन विक्री करण्यास पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे, असे शेरे अशा नोंदी घेण्यात याव्या अशा सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आदिवासी समाजाच्या जमिनी या आदिवासी व्यतिरिक्त इतर समाजातील व्यक्ती खरेदी करू शकतात किंवा नाही याबाबतचे हे महत्वाचे 2 शासन परिपत्रक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहेत. ही माहिती आपणास कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच